अर्ध्या पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पाणी उपसा बंद। नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, अमरावती इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। यंदा एप्रिल महिन्यामध्येच मे महिन्याच्या उष्णतेनं उच्चांक मोडले। पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेचा इशारा। पुण्यामध्ये पारा 43.2 अंशांवर, तब्बल 68 वर्षांचा रेकॉर्ड गाठत उच्चांकी तापमान। दुपारी 1च्या सुमारास अंगाची लाही। यंदा नालेसफाईच्या कंत्राटदारांसाठी अधिक कठोर अटी आणि शर्तींचा समावेश। नाल्यांमधून गाळ उपसा करण्यापूर्वी आणि गाळ उपसा केल्यानंतरची छायाचित्र सादर करणं बंधनकारक, तर प्रत्येक कामासाठी 30 सेकंदाचं चित्रीकरण सादर करणं देखील बंधनकारक। आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर 15 जून नंतरचे काही रेल्वे गाड्यांचे तिकीट मिळेनासे। सीएसएमटी मडगाव, वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस, एलटीटी मडगाव एक्सप्रेसचे तिकीट मिळेना। त्यामुळे पावसाळ्यामध्ये वंदे भारतमधून प्रवास करण्यास प्रवासी मुकणार का, नागरिकांमध्ये प्रश्न। राज्य सरकारकडून सिडकोला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या मेट्रो 8च्या अंमलबजावणीला मंजुरी। मेट्रो 8 ही 35 किलोमीटर लांबीची असेल। राज्यामध्ये ई बाईक टॅक्सी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओकडून कार्यपद्धती तयार। ई बाईक टॅक्सीला 15 किलोमीटरचं बंधन, 15 किलोमीटर परिघामध्येच ही सेवा मिळणार असल्याचं स्पष्ट। मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी सुरू। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स विथ रिसर्च या अनुषंगानं पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार।